बद्दलच प्रेम आहे. महाशिवरात्र तिकडनंच आणलेलं आहे. जनजागरण यात्रा इकडनं आणली त्यावेळेला हांडे साहेब आशीर्वाद द्यायला होते आणि हांडे साहेबांना सांगावं वाटतं की हे संस्थापक पॅनलचं बोर्ड बघा, आम्ही हांडे साहेबांना विसरलेलो नाही आणि कधी विसरणार नाही. आणि हे संस्कार आम्हाला हांडे साहेबांचे, हांडे साहेब असतील, बोडके मास्तर, एस.जी. गुणवणे या सगळ्यांनी हेच शिकवलं आम्हाला. हांडे साहेब अध्यक्ष होते आणि अध्यक्षपद जेव्हा त्यांनी सोडलं आणि जेडीपती अध्यक्ष झाले, हांडे साहेबांनी अध्यक्षपद सोडताना मग बोलले की दिनेश तू सगळ्यात जास्त भांडला पाहिजे. आणि पुढचं उदाहरण सांगतो, पुढच्या 2 महिन्यांनी मालशील रेल्वेच्या कामासाठी मी दिल्लीला चाललो होतो आणि हांडे साहेबांनी मला बोलून घेतलं जेडीच्या कॅबिन मध्ये अध्यक्षांच्या आणि म्हणले दिनेश दिल्लीला चाललाय, मालशील रेल्वे मोठा विषय आहे, तेव्हा याला काहीतरी मदत करायची आपल्याला. आणि दोघांनी पण मला काही एक रक्कम आम्हाला चाललं होतं त्या कामासाठी दिली. म्हणजे ही भावना, हे जे संस्कार हांडे साहेब तुम्ही आम्हाला दिलेले, म्हणजे आज रात्री भांडायचं आणि सकाळी गाड्या घालायचे, हेच आम्ही तीच पथ्य आम्ही पाळतोय. भानुदास मी रात्री भांडतो आणि सकाळी एकत्र असतो. हे संस्कार घेऊन आपला पठार भाग आणि ह्या सगळ्या परिसराला आपल्याला मोठं करणारी आपली यशोमंदिर आज 500-600 कोटीवर आहे, ती 5000 कोटीवर कशी जाईल आणि ती अवघ्या महाराष्ट्राची कशी होईल, देशभर कसे आणखी पुढे जाऊ आणि वेगवेगळे असे उपक्रम कसे राबवू, असा आमचा प्रयत्न राहील. आपलं प्रेम जे आहे ते असंच राहू द्या. तुमचं प्रेम मतदानातून व्यक्त झाल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही परत येऊ असं मी बीजी गायकर साहेबांच्या वतीनं, सर्व पॅनलच्या वतीने, उमेदवारांच्या वतीने शब्द देतो. गावाने 100% त्यांच्या पाठीमागे उभं राहून आपण त्यांना निवडून दिलं पाहिजे, ही आपली खात्री आपली केली पाहिजे की आपल्या गावात एकही मत पुढे गेलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण कामकाज करायचं. त्यामुळं आलेल्या सर्व पाहुण्यांचं, त्यामुळं असलेले उमेदवार गायकर साहेब असतील, वारुण साहेब असतील, साहेब असतील, सगळी मंडळी ओळखीचे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि आपण या संस्थेचं काम त्याच पद्धतीने टिकवलं पाहिजे या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि हे त्यांना 100% कसं निवडून येईल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ही माझी सर्व समर्थकांना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती आहे की आपण ते काम केलं पाहिजे आणि करणं गरजेचं आहे. आणि चांगलं यशस्वीपणे त्यांना निवडून आणायचं काम आपल्याला करायचंय. मी सकाळचा दर्शन गावात उभा राहायचा आणि पाय सांगायच्या लोकांनी बोलायचा, तर संध्याकाळच्या पाय दाबून यायचं म्हटलं पुन्हा जायला त्रास होतो म्हणून संध्याकाळी गावात आणि आता मला फोन आला, त्यांचा फोन आला, नाही बोलूच शकत नाही. हे जवळजवळ ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून आहे आणि या पॅनलने आत्तापर्यंत उत्कृष्ट असं चांगली कामगिरी केलेली आहे. संस्था पुढे कशी जाईल आणि चांगलं उत्कर्ष कसा होईल असं ह्या संस्थेने काम केलं. एवढंच नव्हे तर जे गरीब आहेत त्या गरिबांना रोजगार, तरुणांना रोजगारसुद्धा मिळवून दिलेला आहे आणि तो इतक्या उत्कृष्ट दिला आहे की आज ते आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगत आहेत. अशी ही संस्था आहे. या संस्थेने नुसतं संस्थेतच काय पाहिलं तर इतर गोरगरिबांना सुद्धा कसं पुढं नेता येईल आणि त्यांना योग्य प्रकारे कर्ज दिलं आणि त्या कर्जाचेही हप्ते योग्य प्रमाणे वसूल केले आणि कोणावरही बी असं बळच असं काही लादलेलं नाही. त्यामुळे हे जे पॅनल आहे, हे जे संस्थापक पॅनल आहे, हे खरोखर उत्कृष्ट आहे, चांगलं काम करीत आहे आणि या पॅनलने इथून पुढेही चांगलं काम करावं, उत्कृष्ट सेवा करावी, चांगली सेवा ह्या यशोमंदिर पतसंस्थेला द्यावी आणि तिचं उत्कर्ष कसा होईल आणि वर उच्च कशी जाईल असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून देशाची नुसती पतसंस्थेच नाही तर देशाची सुद्धा सेवा घडो अशी मी नम्र विनंती करतो.
निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.